नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. तर भरपूर लोकांचा प्रश्न आहे, एवढे साप तुम्ही करता काय, कुठं आहे जंगल आणि सोडता कुठे. तर आज खास तुमच्यासाठी व्हिडिओ बनवायला, कारण मला मुलगी आहे माझी 8 महिन्याची, त्यामुळे तिला हे करण्यात मला वेळ मिळत नाही जंगलमध्ये जायला. पण आज खास वेळ काढून तुमच्यासाठी व्हिडिओ बनवण्यासाठी आले. तर आपण पहिला साप सोडूया आपला. बघू शकता किती सुंदर जंगल आहे. आणि साप सोडण्याचे व्हिडिओ जास्त करून लोक पसंत करत नाहीत. का म्हटलं तर त्यामध्ये अशी साप. आता हा पहिला आधी सोडूया आपण. हा बघा धामण साप आहे, फार वेगवान आणि पटकन तो निघून सुद्धा जाईल. तर अजून एक साप मित्रांनो सोडत आहोत आम्ही. हा बघा घोणस दादा. घोणसविषयी तर तुम्हाला माहितीच आहे, अजगराप्रमाणे दिसतो, पण हा अजगर नसून विषारी घोणस आहे मित्रांनो. आणि स्टॅनस्टिकच्या सहाय्याने मी त्याला हलवेन, म्हणजे तो पळून जाईल. नाहीतर तासन तास तसेच बसतात साप. बघा आपल्या इतका खतरनाक साप पण सुरक्षित जंगलात कसा निघून गेला. त्यांना आपल्याशी काही देणे घेणं नसतंय आणि त्याला जिथं सेफ वाटलं तिथं तो निघून गेला. तर लोक म्हणतात की कुठं आहे जंगल, काय आहे. आमचं बेळगाव आहे मित्रांनो. बेळगाव हे समृद्ध जंगलानं व्यापलेलं आहे. आजूबाजूला जवळजवळ 50 बेळगाव शहरापासून 50 किलोमीटरवरतीच जंगल सुरू होतं आहे. मोठे मोठे वाघ, बिबटे किंवा किंग कोब्रासारखे प्राणीसुद्धा या जंगलात राहतात. त्यामुळे फार समृद्ध असं आमचं बेळगाव जंगलच्या बाबतीत आहे. त्यामुळे साप सोडण्याच्या बरोबरच मित्रांनो जंगल भ्रमंती सुद्धा करायला मिळते. किती सुंदर जंगल आहे बघू शकता. कधीतरी आठवड्यातून एकदा एक दिवस काढावा असं आपल्या निसर्गात फिरण्यासाठी, कारण दवाखाने फिरण्यापेक्षा निसर्गात फिरलेलं तेव्हा जास्त चांगलं. आता हा कोणता साप आहे बघा, अरे नाग आहे हे बघा, पाण्यातून निघून गेला त्या साईडला. हा तर शक्यतो पाण्यात राहणारा साप नाही आहे, पण सगळ्या सापांना पोहता येते, त्यामुळे पाण्याच्या ठिकाणी सोडलं त्याला. त्याचं तो जाईल आता. ते बघा वरती सडावलं ते. मित्रांनो साप चावतात म्हणून आपण त्याला मारतो. तुम्ही मारता, सॉरी आम्ही नाही. तर का मारतात, आता विषारी आहे तर तुम्ही कारण सांगू शकता की विषारी आहे म्हणून मारला. तर बिनविषारी सापांना सुद्धा मारलं जातंय का, कारण त्याची माहिती नसते त्यामुळे. आणि काही साप बिनविषारी असतात आणि शांत स्वभावाचे सुद्धा असतात. त्यातलाच हा एक साप फार शांत स्वभावाचा मित्रांनो, नानेटी याला म्हणतात, बफ स्ट्रिप्ड किलबॅक. इतका शांत की तुम्ही कधी मारला असेल चुकून तर त्याला तुम्हाला पश्चाताप होईल, इतका शांत स्वभावाचा साप आहे. आणि बघू शकता कसा आहे, छान सुंदर पण असतो. गार्डनमध्ये शोसाठी पाळू शकता, इतका सुंदर साप आणि इतका शांत स्वभावाचा साप आहे. तर आता मी त्याच्या तोंडाला हात लावायचा प्रयत्न करेन. बघा रिटर्न पळाला. तो चावायचाच असला तर झटक्यात चावला असता. हा तर शक्यतो चावायचं फार कमी चावतो, चुकून चावतो सुद्धा, नाही म्हणत नाही, सगळे साप चावतातच आपल्या सुरक्षेसाठी. पण हा तर फार शांत स्वभावाचा साप आहे, त्यामुळे चावणं फार कमी असते. आणि कसं आहे बघू शकता, साप लहान आहे पण माहिती मोठी देण्याची मी प्रयत्न केलेला आहे. तर तो आपल्या सुंदरशा ठिकाणी निघून गेला आहे मित्रांनो. आणि जंगल पण किती सुंदर आहे बघू शकता.